नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे पुण्यामध्ये एमपीएससीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं आंदोलन चालू आहे. खरंच या राज्यामध्ये किती दुर्दैवाची गोष्ट आहे पाहणं. म्हणजे नवीन वर्ष सुरू होतं आहे तर सरकारने या विद्यार्थ्यांसाठी एखादी स्कीम आणायला पाहिजे होते. हे एमपीएससी स्पर्धा परीक्षेची जी तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सरकारने काहीतरी पॉझिटिव्ह पाऊल उचलायला पाहिजे होतं, परंतु ते बाजूलाच राहिलं. एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये आंदोलन करावं लागतंय यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती नाहीये. बरं, त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत का? मागण्या सुद्धा अगदी रास्त आहेत. कारण मागच्या 7 महिन्यापासून सरकारने भरती काढली नाही. याच्यात विद्यार्थ्यांचा दोष आहे का? याच्यामध्ये सरकारचा हलगर्जीपणा आहे. काही पूरजन्य परिस्थिती असतील, तुमच्या निवडणुका असतात ज्या तुम्हाला लय प्रिय असतात, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही त्यांच्या परीक्षा डिले केल्यात. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा दोष काय? अक्षरशः रडतायत तो विद्यार्थी. बरं, विद्यार्थी रडतायत, बरं विद्यार्थ्यांना ऍटलीस्ट आंदोलन तरी करू द्या. या पुढाऱ्यांना विनंती आहे, दादांनो इथे लोकशाही आहे, या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु तुम्ही त्यांना आंदोलन सुद्धा या ठिकाणी करू देत नाहीत. त्यांना जेलमध्ये डांबून टाकण्याचं काम करतायत तुम्ही. हे सगळ्यात मोठं पाप या ठिकाणी सरकार करतंय. मला सांगा, ती काय मुलं पाकिस्तान किंवा नेपाळमधनं नाही आलेली आहेत, याच महाराष्ट्रामधली ती मुलं आहेत. आणि मग जर त्या मुलांवरती अन्याय होत असेल तर तुमच्यासारखे पापी तुम्हीच आहात. आता तरी सुधरा. मला म्हणायचंय, जर प्रत्येक वेळा एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जर प्रत्येक वेळी आंदोलनच करावं लागत असेल तर त्यांनी परीक्षेची तयारी करायची का आंदोलन करायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे विद्यार्थी असतात जे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे, छत्रपती संभाजीनगर किंवा अन्य मोठ्या शहरामध्ये जातात, तर ती गोरगरिबांची लेकरं असतात. मायबापांचे स्वप्न त्यांच्या डोळ्यामध्ये असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करत असतात. मग अशा वेळेस एक सरकार म्हणून तुमची नैतिक जबाबदारी आहे की त्या विद्यार्थ्यांना आपण हातभार लावला पाहिजे. मी आतापर्यंत असा एक पण व्हिडिओ पाहिला नाही की ज्या व्हिडिओमध्ये एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेत देणारे विद्यार्थी परीक्षेला जात आहेत आणि सरकारचे पुढारी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतायत. असा एकही व्हिडिओ पाहिला नाही आणि भविष्यात कधी पाहू सुद्धा शकणार नाही, कारण की तुमची या विद्यार्थ्यांप्रती असणारी जी भावना आहे ना, ती फार चुकीची आहे. त्यामुळे सरकारला विनंती आहे, बाबांनो आता तरी सुधरा, या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम करा. हे विद्यार्थी त्यांच्या हक्काचं मागतायत, ते काय म्हणत नाहीत. ते तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात उशिरा काढली, याच्यात तुमचा दोष आहे. मग त्या ठिकाणी ते जर त्यांची मागणी करत असतील आणि त्यांना पहिली गोष्ट तर त्यांना रस्त्यावर उतरायची वेळच यायला नाही पाहिजे. त्याच्या अगोदर बरं, ते काय आंदोलन त्यांनी डायरेक्ट केलंय का? नाही. याच्या अगोदर ते प्रत्येक आमदाराच्या घरी गेलेत, त्यांना पत्र पाठवलेत, मंत्र्याच्या घरी गेलेत, मंत्र्याला पत्र पाठवलेत, तुमच्या मुंबईला येऊन तुम्हाला भेटली आहेत, तरी सुद्धा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. आणि त्याच्यामुळे आता या ठिकाणी ते आंदोलन करतायत. परीक्षा जवळ आली आहे आणि अशातच जर आंदोलन करण्याची वेळ येत असेल तर त्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय म्हणत असेल हाही विचार या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यामुळं हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचलाय त्या सर्वांना विनंती आहे की या एमपीएससीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जे आंदोलन उभं केलंय त्या आंदोलनाला आपण सर्वांनी या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे, त्यांना साथ दिली पाहिजे. एवढं तरी ऍटलीस्ट आपण त्यांच्यासाठी करू शकतो. आणि पुढाऱ्यांना विनंती आहे, बाबांनो आता तरी सुधरा आणि या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचं काम करा. एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.